नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी भीमसैनिक रस्त्यावर। चाळीसगावमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा येथील रेल्वे स्थानकाबाहेर व्हावा म्हणून आज भीमसैनिक रस्त्यावर उतरली। गेल्या अनेक वर्षापासूनची ही मागणी त्वरित पूर्ण करावी, यासाठी बहुजन आझाद सेनेसह सर्वांनी येथील शिव छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील सिग्नल चौकात रस्ता रोको आंदोलन केले। असंख्य भीमसैनिक आंदोलनात सहभागी झाली होती। बहुजन आझाद सेनेचे स्वप्नील जाधव आणि नगरसेवक रोशन जाधव, गौतम जाधव, रामचंद्र जाधव, सभा जाधव, नितीन मरसाळे, हेमराज अहिरे, बबलू जाधव, सागर निकम, किरण मोरे, स्वप्नील उर्फ बंटी जाधव यांनी मोर्चाचे नेतृत्व केले। अनेक वर्षापासून आमची ही मागणी आहे, यावर निर्णय झालाच पाहिजे अशी भूमिका मोर्चेकऱ्याची होती। आमदार मंगेश चव्हाण यांनी आंदोलनात सहभागी होत आंदोलकांना यावर त्वरित निर्णय घेऊ, वर्षभरात यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या काढू, पुढच्या वर्षी रेल्वे स्थानकासमोर घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर याचे पूर्णाकृती स्मारक उभे राहील, लवकरच जागा निश्चित करून आपण भूमिपूजन करू असे आश्वासन दिल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आले। आंदोलनात महिला भगिनी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या। सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबेडकर चौक स्थित पुतळ्याला माल्यार्पण करून आंदोलन निघाले। बोलू बोलू जय भीम, रेल्वे स्थानकावर पूर्णाकृती पुतळा झालाच पाहिजे अशा घोषणा देत आंदोलकांनी आंदोलन स्थळाकडे रॅली निघाली। सिग्नल चौकात जाऊन आपल्या मागणीसाठी ठाण मांडत घोषणाबाजी सुरू केली। दरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला। जवळपास तासभर आंदोलन सुरू होते। मुख्याधिकारी सौरभ जोशी, आमदार मंगेश चव्हाण आंदोलनस्थळी पोहोचले। त्यांनी आंदोलकाशी चर्चा केली। लवकरच जागा निश्चित केली जाईल, त्यानंतर सर्व परवानग्या घेऊन लवकरच स्मारक उभं करण्याचं आश्वासन यावेळी त्यांनी दिल्यावर आंदोलन स्थगित झाले। आंदोलनात माजी सैनिक संघटनेचे आबा गरुड, शिवसेनेचे वसीम शेख चेअरमन, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग खुशाल मोरे, नवाज शेख यासह इतर अनेक संघटना पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाली होती। ग्रामीण भागातील भीमसैनिक देखील मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाली होती। नाशिक मंडल ब्युरो मोतीलाल अहिरेची रिपोर्ट। यांचा पूर्णाकृती स्मारक व्हावं अशी जी मागणी आहे, त्या अनुषंगाने यापूर्वी पण नगरपालिकेमध्ये ठराव करण्यात आला होता 2021ला, परंतु त्यामध्ये जी जागा सुचवली होती रेल्वे स्टेशनच्या बाहेरची, त्या जागेवर पार्किंगचं आरक्षण आहे आणि पार्किंगचं आरक्षण असल्यामुळे त्यामध्ये बदल करून जर त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्णाकृती स्मारक करायचं असेल तर त्यासाठी वेगळी प्रोसिजर आहे। परंतु आता जे चर्चेतून मुद्दे बाहेर आले त्यामध्ये तिथे डीपीची जागा असेल किंवा पानपोई 1-2-3 जागा अजून सुचवल्या गेल्या रेल्वे स्टेशनच्या बाहेरच्या। हो, 2021 रोजी जो ठराव त्यावेळेस मंजूर झाला होता, या ठिकाणी संबंधित त्यावेळेचे नगरसेवक जे आहेत ते उपस्थित पण आहेत। हां, रोशन रामचंद्र भाऊ आहेत आणि आनंदजी करात आहेत। तर आता असं ठरलं आहे की त्या ठिकाणी जाऊन सुटेबल जागा शोधणे आणि ती जी सुटेबल जागा त्या ठिकाणी मिळेल, ज्यावर स्मारक होऊ शकेल अशा आकाराची जागा शोधणे, यासाठी सोमवारी आमच्या टाउन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यांसह आणि आज जे हे आंदोलन चालू आहे यातले प्रतिनिधी त्या ठिकाणी जाऊन सुटेबल जागेचा शोध घेतील आणि त्या जागेनुसार पुढची कारवाई जी आहे ती केली जाईल।